दुनिया गोल है, इसी में तो सबका डबल रोल है। हा सामना देखील 4 षटकांचा असणार आहे। दोन्ही संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला नुकताच एक विजय मोठा संपादित करत असताना रंजना स्मृती 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आमदार 11 संघाचे 2 सलामीवीर धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, मिस्टर आराफ शेख आणि मिस्टर सागर देशमुख मैदानामध्ये दाखल होतात। 4 षटकांच्या मॅच अद्यापर्यंत आपण पाहिलं तर या संघाची सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे। चांगलं टार्गेट ते सेट करतात। पहिले बॅटिंग आली ना तर मात्र 4 षटकांमध्ये तुम्हाला किमान 50 55 55 ते 60च्या दरम्यान धावसंख्या बनवण्यासाठी हा संघ तितका माहीर आहे। परंतु रंजना स्मृती संघाला आता इथून मात्र चांगल्या दर्जाची गोलंदाजी करायची आहे की कुठेतरी या मॅचला वळण लागेल असा प्रयत्न त्यांना करावा लागेल। चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्यासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रतीक पिसेकर विकेट हॅट्रिक संपादित केली प्रतीक पिसेकरने, तर कुणाल कोंजे यांच्या वतीनं 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे। नक्कीच अगदी आपण पाहिलं तर कुणाल पेनकरचा संघ आमदार 11 पहिलाच बॉल वरती लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, एक टप्पा घेत लॉंग गॉनला सीमा पार, रन्स मिळतात 4। कदाचित आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती तो आक्रमक पवित्र नेहमी घेत आलेला आहे। मग रेग्युलर क्रिकेट असो, व्यावसायिक क्रिकेट असो किंवा लीग फॉर्मॅटच्या मॅचेस असो, सातत्याने त्याचा आक्रमक पवित्र हा आपल्याला पाहायला मिळत असतो। पहिल्या बॉलवरती चौकार आला प्रतीकच्या विरोधात, षटक क्रमांक पहिला राईट मोर द विकेट। पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न, पाठवरती चेंडू आदळलाय, पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु पंच सहमत नाही आहेत। अगदी आपण पाहतोय दिशा थोडीशी आपण पाहिली तर बाहेरची होती, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळाला। पिचिंग होत असताना हे पंचाने पाहिलं आणि तटस्थ भूमिकेत मिस्टर अमित डांगरे सरांना आपण पाहिलं। डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी करतात, कमबॅक करावं लागेल या पहिल्या षटकामध्ये। फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना स्कोरात विकेट, बॉल चालला अलॉंग द कार्पेट, जमिनीला घासत पुसत साठत जणू काही गवताच्या गालीचेला आग लावत बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतात 4। बोलतोय आजच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थाने प्रभावशाली कामगिरी करण्याचा प्रयत्न आराफ शेखचा आहे आणि तो मात्र सातत्याने तिसऱ्या मॅचमध्ये आहे। शैलेशजी पडवळ साहेब भरपूर खुश आहेत, प्रयेशजी साने भरपूर खुश आहेत, कारण ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे, जे संघाचे पुरस्कर्ते आहेत। आमदार 11 मी मगाशी सांगितलं की आमदार हे नाव जसं आलं ना संघाच्या पुढे, जे आमदारांचं कार्य आहे सध्याच्या घडीला मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये, तसंच कार्य याही संघाचं आपल्याला दमदार पाहायला मिळतंय। संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिले तर 12 धावा, तिसरा चौकार या षटकातील आपण पाहतोय आराफ शेखच्या बॅटमधून। शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये आपल्याला पाहायचं कशा पद्धतीने बॅटिंग करेल। पहिले षटक थोडंसं बहागडं ठरत चाललंय ते रंजना स्मृती 11 या संघाला। पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल चाललाय, बड विकेटला शतक सज्जात, एक धाव कंप्लीट झाली, सेकंडचा कॉल आणि ते सहजने 2 धावा। भन्नाट बैक आराफ शेखला माहिती आहे जिथे 2 धावा होतील तिथे 2 धावेचा कॉल त्याचा नेहमी असतो आणि या दरम्यान आपण पाहिलं तर या 2 धावा सहजने, जितकी आक्रमकता त्याच्याकडे आणि संयम देखील पाहायला मिळतो। चांगलं क्रिकेट आहे, अगदी आपण पाहतोय सुरुवातीला विध्वंसक खेळ त्याचा पाहिला
त्यानंतर डिफेन्सिव्ह पवित्रा घेत असताना स्विच इट, फटका चांगला आहे, बॉल चालला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक 3-3 चेंडूच्या मागे पाठलाग करत असताना आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला बॉलला अडवण्यात आलाय आणि इथे मात्र किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न होता. 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना आमदार 11 या संघाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रतीक पिसेकरचं षटक थोडंसं महागड राहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकंदरीत 16 धावा धाव फलकावती आहेत. आमदार 11 संघ बॅटिंग करतोय. टॉस गमावल्यानंतर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये कोणत्या प्रकारचा दबाव प्रेशर नाही आहे आणि अगदी मंत्रमुग्धपणाने मन मोकळेपणाने बॅटिंग करत असताना अराब शेखला पण पाहिलं. वैयक्तिक 16 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय आणि संघाची धावसंख्या सुद्धा 16 पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. चार षटकांची बाच आहे. अगदी आपण पाहतोय तमाम बदलापूरकर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एक गाव एक मंडळ असं हे गाव तुम्हाला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने बदलापूर म्हटलं ना तर रोशन संते सर बदलापूरची ऐतिहासिक पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. 1927ला जेव्हा शिवजयंती या गावामध्ये पहिली साजरी करण्यात आली त्या शिवजयंतीचं अध्यक्ष पद बाबासाहेब आंबेडकर यांनी भूषवलेलं आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर या विभागातील पहिलं शिवमंदिर महाराष्ट्रातील ते आपल्या बदलापूर गावामध्ये आहे. दुसरं शिवमंदिर हे बदलापूर गावामध्ये आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे कारण बदलापूरचा इतिहास वेगळा सांगायची गरज नाही आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज इथून मात्र दिल्लीकडे सुरतेकडे रवाना व्हायचे कल्याण वरून तोपर्यंत तेव्हा सातत्याने घोड्यांची अदलाबदल ही बदलापूर नगरीमध्ये करण्यात येत होती. हा बदलापूरचा इतिहास आहे आणि तेच बदलापूर प्रीमियर लीग आपण पाहतोय. याच गावातून सुरतेची स्वारी जेव्हा होत होती तेव्हा बदलापूर हे मात्र एक असं स्पॉट होतं की जिथे घोड्यांची अदलाबदली होत होती म्हणून बदलापूर हे नाव त्या ठिकाणी प्रचलित झालेलं आहे. बॉल चालला लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणखीन एक आलेला दर्जेदार BPL षटकार.
कुटुंबातील कोणी वरिष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे की या आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुख्य मंचावरती येऊन आपण स्थानबद्ध व्हायचं. यावेळेस चांगला फटका आहे, दर्जेदार स्ट्रोक और पिच बॉलला थारा नाही आहे. हराब शेख जर समोर असेल तर मात्र त्याला चेंडू असे टाकले तर त्याचा क्विक रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल सीमा पार, आणखीन एक दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटका. फलकावरती जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीपासून आमदार 11 या संघाने दबदबा प्रस्थापित केलेला या संपूर्ण लीग वरती. 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 4 षटकांची लढत असताना रंजना स्मृती 11 या संघाच्या बरोबर अद्यापर्यंत षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. संघाची धाबा संख्या 333. 33 धाबा फलकावरती आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज जब्बार कोहारीच्या स्ट्रायकिंगला राब शेख. आपण स्ट्राईक करत असताना आपण पाहतोय कदाचित आपण पाहिलं तर एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. कदाचित आपण पाहिलं तर जेव्हा ऑक्शन होतो लीगच्या अगोदर तेव्हा कदाचित एकाच संघामध्ये काही गोलंदाज फलंदाज जर आले तर बाकीचे काही खेळाडू नाराज देखील होत असतात. परंतु तसंच काही फॉर्मॅट आपण पाहिलात. परंतु चांगला संघ म्हणून आता प्रत्येक संघाच्या खेळाडूंकडून हे ऐकायला मिळतंय की आमदार 11 संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये आणि तशी बॅटिंग देखील होत्या. तिन्ही फॉर्मॅटमध्ये अद्यापर्यंत रोशन संते सर त्यांचं प्रभुत्व आहे. मग गोलंदाजी असो फलंदाजी असो आणि फिल्डिंगमध्ये देखील एक चांगला दर्जेचा खेळाडू चांगल्या दर्जाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला नजराणा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे पैठण मध्ये. षटक क्रमांक 2 सकल संपन्न झालाय. 2 षटकामध्ये दाबादा फलकावरती रोहित आम्हाला सांगतात आज स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय एक चांगली कामगिरी करत असताना 35 धाबादा फलकावरती आहेत. म्हणजे कुठेतरी 17.50च्या गतीने ह्या धाबा बनवण्यात आलेल्या आहेत. फ्लाइंग स्टार्ट म्हणून या संघाकडे पाहिला जाईल. सुरुवात अत्यंत दमदार आहे. पटलं जाताना सुरुवात तुमची जर चांगली असेल तर शेवट देखील तुमचा चांगलाच होतो असं कित्येक वेळा म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. परंतु मैदानाच्या तशी सुरुवात आता केली आहे. स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आमदार 11 या संघाने केलेली आहे. 35 धाबा आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाज सज्ज होतात बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट मॅच RCB आणि प्रणिती रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती आपण टॉससाठी यायचं. RCB आणि प्रणिती रॉयल्स both the team, both the captain, I request you. 35 धाबादा फलकावरती आहेत आणि समोर गोलंदाज आपण पाहतो प्रितेश. वारंवार आपण पाहिलं तर रंजना स्मृती 11 या संघाकडून चेंजेस काही बदलाव होतात फिल्डिंगमध्ये. त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील काही बदलाव आपण पाहिले. या अगोदरच्या मॅचमध्ये प्रितेशने पहिले षटक हाताळलं. या मॅचमध्ये प्रतीक पिसेकरने पहिले षटक हाताळलं. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येक मॅचेसमध्ये करतायत रंजना स्मृती 11. त्यांना माहिती आहे सामना जिंकायचा आहे. याच उद्देशाने हे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. या अगोदरचा सामना त्याने जिंकला दिबागदार पद्धतीने. काही चेंडू शिल्लक राखून तो सामना चेस केला आणि आता आपण पाहतो पुन्हा एकदा चेस मास्टर सज्ज होतील. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहतोय बॉल चालला डीप मध्ये शतरक्षक येत आहेत परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडूने दिले हुलकावणी. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळत आहेत 4. पुन्हा एकदा टीम आमदार 11 संघाला हा BPL चौकार.
चांगली बॅटिंग करतात. सागर देशमुख देखील चांगली साथ देत आहेत बॅटिंग करत असताना. यावेळेस आपण पाहतोय फटका लॉंग ऑफला चाललाय. शतक येतात वेगाने. एक सिंगल झाली एका ब्लेट इरफान त्या ठिकाणी होत्या आणि चांगल्या दर्जाची फिल्डिंग चेंडू अडवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर दोन्ही बाजूने किल्ला लढवत असताना आमदार 11 संघाचे जे पुरस्कर्ते आहेत. चला चेंडू तोच असेल लक्षात असू द्या. जे ऑफिशियल पंचांकडे चेंडू असेल त्याच्यावरती तुम्हाला खेळावा लागेल. कोणत्या प्रकारचा तुम्हाला नवीन चेंडू या ठिकाणून देण्यात येणार नाही आहे कारण प्रत्येक संघाला ते सारखेच नियम आहेत हे लक्षात असू द्या. आणि अगदी आपण पाहिलं तर बदलापूर प्रीमियर लीगचा ऑक्शन हा ड्रॉच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. बॉल चेंज होणार नाही आहे. त्याच बॉलमध्ये तुम्हाला कंटिन्यू करावं लागणार आहे. ऑफिशियल पंच आपण याची काळजी घ्या कारण प्रत्येक वेळेस आपण नवीन चेंडू देऊ शकणार नाही आहेत हे लक्षात असू द्या. जेव्हा ड्रॉ करण्यात आला तेव्हा मात्र प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघामध्ये निवडला गेला आणि प्रत्येकाला चांगल्या चांगल्या दर्जाचे खेळाडू या ठिकाणी मिळले गेले. अर्थातच ऑलराऊंडर असेल, बॅटर असेल, गोलंदाज असेल, फिल्डर असेल असे खेळाडूंची तुलना कॅटेगरीनुसार प्रत्येकाला या ठिकाणी खेळाडू देण्यात आला ड्रॉच्या माध्यमातून. म्हटलं जाताना श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्पष्ट सांगितलंय जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला देणं भागच पडेल. आणि जी प्रत्येकाच्या वाट्याला आलेला जो संघ आहे त्याच्यावरती तुम्हाला खेळायचे, संघर्ष करायचे, जी प्रेरणा तुमच्याकडे आणि त्या प्रेरणेने तुम्हाला आपला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आहे. जाऊया बादशा दिशेने. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू प्रीतीचं. धावसंख्या फलकावती आहे 40 धावा. ऑन साइडला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक जज करतायत. शेवटच्या क्षणाला एका हाताने चेंडू अडवलाय परंतु पाहावं लागेल इथे मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. रन्स बोलतात 6 षटकार. धाबत संख्या मात्र वृद्धिंगत होत असताना आपण पाहिले तर आता मात्र पुढे सरकत्या 4 षटकांच्या बॅच मध्ये तिसरं षटक थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रितेशवरती देखील आक्रमण केलं. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करण्याच्या तयारी तिथे आपण पाहतोय. अराब शेखला स्विचच्या माध्यमातून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. थँक्यू. आणि या चौकाने 50 धावा धाव फलकावती आहेत. आमदार 11 संघाच्या 50 धावा कंप्लीट होत आहेत. शेवटचा अंतिम बॉल या षटकात प्रितेशचा आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून मात्र धावा धावा आणि धावा पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच आरसीबी आणि प्रणिती रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती आहे सॉफ्ट हँडने आपण पाहतो. बॅकलिफ्टला खाली ठेवत असताना एक सिंगल धाव त्याने एकवटली आहे. अरापला बी स्ट्राईक आणि या सिंगलच्या पद्धतीने 51 धावा या धाव फलकावती आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17.00च्या सरासरीने अद्यापर्यंत धावा धाव फलकावती 51 पाहायला मिळत आहेत. आरसीबी टीमचे कॅप्टन्सला विनंती आहे आपण टॉससाठी यायचं. आरसीबी टीम कॅप्टन चला टॉससाठी या कारण समोर प्रणिती रॉयल्स संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आरसीबीला विनंती आहे लवकरात लवकर आपण टॉससाठी यायचं. शेवटचा अंतिम षटक आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाज कोणता असा वापरला जाईल जो मात्र आता धावा थांबवण्यासाठी जो प्रयत्नशील राहील. रंजना स्मृती 11 या संघाची.
चला टॉस होईल. छापा असा कॉल होता आणि प्रणिती रॉयल्स टीमने जिंकलेला टॉस. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रज्वल खडकबान आणि तुम्ही पाहताय सध्या आयोजकाच्या भूमिकेत देखील आहेत, कारण संपूर्ण टर्फची जबाबदारी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल ची प्रज्वल खडकबानवरती असते. पहिलाच बॉल पडल्यानंतर आपण पाहतोय शॉट ऑफ गुड लेन. चांगली गोलंदाजी आहे. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. या बॅटचा फ्लो स्विंग प्रचंड वेगाने होता, परंतु संपर्क होऊ शकला नाही. या डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या स्थिर आपण पाहतो 51 धावा. याच बॉलवरती खेळावा लागेल. ही अत्यंत महत्वाची सूचना येते. शेवटचा अंतिम षटक स्ट्राइक एंडला इरफान आहेत. प्रत्येक संघाला विनंती आहे, लक्षात असू द्या, कोणत्याही संघाच्या खेळाडूने आर्ग्युमेंट करू नका की आम्हाला नवीन चेंडू द्यावा. हे लक्षात असू द्या मित्रांनो, कारण आपली घरची स्पर्धा आहे आणि प्रत्येकाला त्याच चेंडूमध्ये खेळायचं आहे. जर कदाचित फुटला गहाळ झाला तर वेगळी गोष्ट आहे, त्या ठिकाणी नवीन चेंडू देण्यात येईल. ऑन साइडला वॉट अ शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अराब शेखच्या बॅटमधून आणखीन एक अराब शेख ब्रँडेड षटकार. बॉल सीमा पार. भलतील धावा 6. टीम आमदार 11 संघाला. शेवटच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर फटकेबाजी पाहायला मिळते. इरफानने टाकलेला पहिला चेंडू डॉट आला, जो मात्र अराफला सबदला सुद्धा नाही आहे. इतक्या भन्नाट वेगाने ते चेंडू पुढे गेला. कदाचित अराफचा हाच प्रयत्न होता की हा चेंडू षटकाराच्या बाहेर गेला तर कदाचित सापडणं मुश्किल होऊ शकतं, परंतु तो माच बॉल परतलाय. हे दुर्दैव म्हणावं लागेल. आणि षटकार आलाय. षटकाराने धाबा फलकावती आहेत. तब्बल 57 धावा आहेत. 57 रन्स. आणि अराब शेखचा विचार केला तर वैयक्तिक 14 चेंडू 44 वरती तो नाबाद खेळतोय, म्हणजे अवघ्या 6 धावांपासून दूर आहे आपल्या अर्धशतकापासून. फुल टॉस बॉल. यावेळेस आपण पाहतो चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये जवळपास. चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि या 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. जर अराब शेखला तुम्ही जीवनदान द्याल तर मात्र नक्कीच तुम्हाला धाबा आणि धाबाच पाहायला मिळतील. 2 धाबा इथे मात्र एकवटल्या गेल्या. संघाची धावसंख्या 59 आणि तब्बल 46 वरती नाबाद खेळतोय. अराब शेख चांगले बॅटिंग करतायत. अर्धशतकापासून अवघ्या 4 धावां दूर आहे. ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो 2 धावा मिळतील. अराफला माहिती आहे 2 धावा इथून मात्र सहजने एकवटल्या जातील आणि या 2 धावा आणि या 2च्या मदतीने 48 वरती पोहोचलाय अराफ आणि 61 धावा या धाव फलकावती आहेत. चेक करण्यात येईल रनआउट साठी. DRS नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय रनआउट साठी टीव्ही एम्पायर्सची मदत घेण्यात आलेली आहे. अभयजी पाटोळे प्लॅटफॉर्म अंबरनाथ पडताळणी करत असताना या निर्णयाची 61 धावा या धाव फलकावरती. जर 2 धावा कंप्लीट असतील तर, अन्यथा या ठिकाणी पाहिलं जाईल. जो डिसिजन आमच्यापर्यंत येईल पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं बॅक फॉरवर्ड जावं लागेल आणि हा डिसिजन तुम्हाला
अगदी क्लिअर पाहायला मिळेल. क्वालिटी विथ क्लिअरिटी. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून हा एक्झॅक्टली थ्रो आपण पाहतोय. नॉन स्ट्राइक इंडला आणि नॉन स्ट्राइक इनला नॉट आउट. सेफ असेल. धावा मिळतील 2 आणि 61 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मध्ये आपल्याला पाहायला मिळतील की पहिलं अर्धशतक बदलापूर प्रीमियर लीग मध्ये राफ शेखच्या नावावरती राहील का हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे. आणि आता अवघ्या 2 धावांपासून हा खेळ दूर आहे. 61 धावा झालेले आहेत आमदार 11 संघाच्या. स्ट्रायकिंग लाराप. यावेळेस आपण पाहतो मिस्टामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलाय आणि ते एकही धाव घेतलेली नाहीये. कदाचित आपण पाहिलं तर एकही धाव त्या ठिकाणी गणात आलेले नाहीये. असं वाटलं होतं की आराफ शेखला की आपण या ठिकाणी बाद होऊ शकलो असं. याच कारणामुळे मात्र स्वतःकडे पुन्हा एकदा स्ट्राईक त्याने ठेवलेली आहे. एकही धाव त्याला मिळाली नाहीये आणि आता शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. 61 धावा फलकावरती आहेत आमदार 11 संघाच्या. आणि शेवटच्या बॉलवरती बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिलं अर्धशतक आराफ शेखच्या नावावरती राहिले. तब्बल 54 धावांची इनिंग त्याने साकारली आहे. एकदा बॅट वरती करून अभिवादन स्वीकारायचंय प्रेक्षकांचा. मिस्टर आराफ शेख पहिलं अर्धशतक BPL या स्पर्धेमधील चांगले बॅटिंग त्यांनी केली. तब्बल 67 धावा आणि 68 धावांची गरज आहे रंजना स्मृती 11 या संघाला जिंकण्यासाठी. द्वितीय सत्रामध्ये 24 बॉल 68 धावांची गरज.
68 धावांची गरज आहे. आमदार 11 संघ एक मजबूत स्थितीमध्ये आहे आणि कदाचित हॅट्रिक आमदार म्हटल्यानंतर दबदबा नक्कीच प्रस्थापित करतीलच आणि तसा संघ देखील काम करतोय मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. सामना आपल्याला चांगला पाहायला मिळेल. ओमकार सावंत सर आमच्या समवेत जॉईंट आहेत. आपले स्वागत. ऑफिशियल अपडेटर शुभम मस्कर ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत. रोहित माळी आहेत, त्यांचे आपण कौतुक करू. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशन संते सर यांचा आवाज तुम्ही नेक्स्ट मॅचमध्ये ऐकणार आहोत. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय द्वितीय सत्राला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटक कुणाल पेनकरच्या नावावरती आणि पहिला बॉलवरती आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडू डॉट आलाय. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. डॉट बॉलने या डावाला सुरुवात झाली आहे. 68 धावांचं लक्ष्य म्हणजे भलं मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाली आहे. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू डॉट आलाय. कदाचित या मॅचमध्ये डॉट पर्सेंटेज जर वाढले तर डोकेदुखी ठरू शकेल रंजना स्मृती 11 संघासाठी. आमदार 11 संघ आपण पाहतो दमदार कार्य करते, चांगला खेळ त्यांचा चालू आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण आहोत. 68 धावांची गरज 24 बॉल मध्ये. गोलंदाज केपी. लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे. भन्नाड बैक सुपर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता नॉन स्ट्राईक एंडला अराब शेखचा. त्याला माहिती आहे प्रतीक पिसेकरची विकेट फार महत्वाची आहे. कोणत्या प्रकारची धाव अद्यापर्यंत मिळालेली नाही आहे, ही थोडीशी दुर्दैवाची गोष्ट. सुरुवातीला आपण पाहतो पहिले षटक. पुन्हा एकदा स्लोबर पद्धतीचा बॉल. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या बॉलवरती देखील करण्यात आलाय. 4 चेंडू डॉट आलेत. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे. काय दर्जेदार स्पेल पाहायला मिळतो रोहित. अगदी आपण पाहतो प्रभावशाली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये केपी जो संघाचा सरसेनापती आहे. यावेळेस आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू डॉट आलाय. कुणाल पेनकरची गोलंदाजी जर आवडली असेल ना तर जोरदार टाळा व्हायला हरकत नाही. अद्यापर्यंत एकही धाव नाहीये. 5 चेंडू डॉट आलेत इरफान शेखच्या विरोधात. आणि आता शेवटचा अंतिम बॉल. कदाचित या मॅच मध्ये 50 धावा अर्धशतक हा कारनामा करण्यात आला अरब शेखच्या माध्यमातून. मेडन षटकचा कारनामा होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि पहिलं मेडन षटक या स्पर्धेचं राहिलंय ते कुणाल पेनकरच्या नावावरती. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आहे. जिथे 24 बॉल 68 धावांची गरज होती, आता येणारे 18 बॉल 68 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक मडन आलेलं आहे. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी कुणाल पेनकर. कौतुक व्हायला हरकत नाही. या प्रभावशाली गोलंदाजी सईब भाई शेख देखील या ठिकाणी आपण पाहतोय कवा पॉइंटला शतरक्षण करतात. गेली कित्येक वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे क्रिकेटची आणि आज आमदार 11 या संघामध्ये खेळत आहेत. चांगलं दर्जाचं क्रिकेट ऑलराऊंडर भूमिका नेहमी त्यांची राहिली आहे. परंतु आता गोलंदाजी मार्कवरती येतात मिस्टर आराब शेख. फेमस सायकल शॉपचे ओनर आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल पडल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि एक सिंगल मिळाली आहे. कदाचित आता सिंगल डबलने काही होणार नाही आहे. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने म्हणतो तेव्हा धावा कमी असतात, सिंगल डबलला प्राधान्य देत असतात. धावा चेस करत असताना तेव्हा थेंबे थेंबे तळेस असे बूंद बूंद से बनता है सागर असं आपण म्हणत असो. परंतु आता या मॅचमध्ये संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. इथे लाईन चांगली आहे, व्हेरिएशन आणि अगदी आपण पाहिलं तर
स्विंग आणि मिस करत असताना इरफान शेखला मात्र अजूनही लाईन गवसलेली नाहीये, सूर त्याला सापडलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 6 चेंडू डॉट आले त्याच्या विरोधात आणि आता 7वा चेंडू डॉट येतोय. हा देखील चेंडू बॉडीला स्पर्श करून चालला, मागे संपर्क नाहीये. इथे मात्र फलंदाज होईल बाद, कदाचित परता बॉल लागेल प्रतीक पिसेकरला आणि ते धक्का लागलाय तो रंजना स्मृती 11 संघाला. फलंदाज बाद. बघा उमेश सोनकरचे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत. जसा उमेश मैदानाच्या आतमध्ये गेला तसा क्राऊड मध्ये तुम्हाला जल्लोष पाहायला मिळाला. इतका फॅन फॉलोअर्स आहे त्याचा, फॅन बेल्स भरपूर मोठा आहे उमेश सोनकरचा. सलग स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही आणि आता इथे एक धाव. कदाचित आता मात्र हा सामना अगदी टीव्ही वरती आपण सकाळी उठल्यानंतर हायलाइटची मॅच जशी पाहतो ना तसा सामना पाहायला मिळेल असं प्रेक्षकांना अपेक्षित आहे. स्ट्रायकेटला उमेश सोनकर, छोटा पॅकेट बडा धमाका. ओ त्यावेळेस आपण पाहतो व्यवस्थित संपर्क जुळून आला नाहीये. जाताराच्या क्रिकेट क्लब बदलापूर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना उमेशने अनेक क्रीडांगणं गाजवलेली आहेत, परंतु आता या घरच्या क्रीडा नगरीमध्ये कुठेतरी संघ बॅकफूट वरती आहे. कबड्डी असो क्रिकेट असो उमेश सोनकरचं नाव अग्रेसर या ठिकाणी घेतलं जातं. यावेळेस ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट, चेंडूला वळवलाय तोपर्यंत डीप मध्ये चाललाय. आता सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाही आहे. इक्का दुक्का से कुछ होने वाला नहीं है अभी इस मैच में. इरफानच्या बॅट मधून अखेर पहिली धाव इथे पाहायला मिळालेली आहे आणि एका धावेने संघाचा धावफलक देखील पुढे सरकत आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ देखील संपन्न झालेला आहे. 2 षटकामध्ये धावा आल्या 4. 12 चेंडू 64ची गरज आहे. आतिशला तुम्ही पाहणार आहात नेक्स्ट मॅच मध्ये RCB कडून एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे. कदाचित आतिशला साथ मिळाली ना तर येणाऱ्या 4 षटकामध्ये तुम्हाला 70 पेक्षा जास्त धावा या पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. इथे लाईन चांगली आहे. हा देखील चेंडू पाहावा लागेल, पडल्यानंतर थोडस बाहेर आला. पंच सांगतात आउटसाइड लेग स्टंप. इट इज वाईड बॉल. गोलंदाज साहिल येतात. ऑन साइडला फुटका पण पाहतोय. त्या मॅचची आता औपचारिकता पूर्णपणे पंक्चर झालेल्या टायर सारखा हा सामना आहे. पूर्णपणे हवा काढून टाकलेली आहे या मॅच मध्ये आणि आमदार 11 हा संघ आपण पाहतो या ठिकाणी आपला पगडा भारी करत असताना उमेश सोनकरला परतावा लागेल. फलंदाज होतोय बाद आणि कदाचित आपण पाहिलं तर एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येते. उमेश सोनकर म्हटलं तर अगदी आपण पाहतोय ज्यांची उंची फार कमी असते ना असे खेळाडू सातत्याने क्रिकेटमध्ये अग्रेसर ठरत असतात. मग विक्रमादित्य, सचिन, रमेश तेंडुलकर उंची फार कमी आहे परंतु कर्तृत्व मोठं आहे आणि तसाच आमचा उमेश सोनकर स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. फलंदाज ठिकाणी बाद झाला. हरकत नाही, या चिंतेचं वातावरण आहे. आमचे प्रयस साने भरपूर खुश आहेत. आमदार 11 संघाचे पुरस करतात. फुल टॉस बॉल यष्टांवरती आदळलाय. क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का लागेल. कदाचित आता या 4 षटकामध्ये प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळेल असं मला तरी वाटतं या मॅच मध्ये, कारण एका पाठोपाठ फलंदाज होत आहेत बाद. लीग फॉर्मॅट मध्ये ओमकार म्हटलं जातं ना प्रत्येकाला संधी मिळत असते, कारण लीग म्हटलं तर एक आनंदाचा खेळ असतो आणि सातत्याने तसाच खेळ
आज बदलापूर वासियांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळते। ग्रामीण टेनिस क्रिकेट या बाडीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टिंग चालू आहे। 3 फलंदाज या ठिकाणी बाद झाले, अवघ्या 7 धावसंख्येवरती 68 धावांची गरज असताना त्यामुळे आपण पाहतो बॉल चालला लॉंगॉनच्या दिशेने, एकच धाव मिळते। कदाचित आपण पाहतो जसे बॅटिंग मैदानाच्या मध्ये रंजना स्मृती 11 संघाची चालू आहे तसं की बॉलर रन इक्वेशन या मॅच मध्ये समीकरण पाहिजे। स्विच इट, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे। कदाचित आपण पाहतोय म्हटलं जातं ना वेळ गेली शहाणपण सुचलं आणि आता मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 4 धावा इथे मिळतील। एक सिंगल आली आणि नंतर चौकार आला। 12 धावा धावफलकावरती झालेले आहेत। 12 रन्स आरसीबी मधून तुम्हाला मिस्टर सुरेश बुरबुरे हे देखील पाहायला मिळतील। सध्याच्या घडीला आरसीबीने त्यांना जवळ 7.5 कोटी रुपये देऊन त्यांना खरेदी केलेले आहे। ते आमचे सुरेश बुरबुरे मॅच मध्ये काही मजा नाही आहे। कदाचित आपण पाहतो वन साइड बोरिंग मॅच। मी मगाशी सांगितलं की हायलाइट मॅच जशी आपल्याला पाहायला मिळते ना सकाळी उठल्यानंतर, तसा सामना आता मैदानावरती चालू आहे की काय हे सुरेश या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आमचे ऑफिशियल स्कोरर देखील कंटाळलेत की या धावा कशा काउंट करायच्या, परंतु त्यांना विनंती आहे की आपण धावा प्रत्येक काउंट करा, कारण नेट रन रेट नुसार इथे मात्र प्रत्येक संघाला संधी देण्यात येईल पॉइंट टेबल वरती। तो परत आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला बाडिश लॉंग ऑफला शतक सज्ज, एकच धाव मिळते। शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे। पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू हवेमध्ये, शतक घेतात। वॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच घेतलेली आहे। काय जबरदस्त, मी मगाशी सांगितलं की आमदार 11 संघ अगदी सर्व बाजूने भरपूर स्ट्रॉंग आहे। मग फिल्डिंग असेल, गोलंदाजी असेल, फलंदाजी देखील आपण पाहतोय काय जबरदस्त झेल या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे। अगदी आपण पाहतोय कॅच ऑफ द नाईट, अप्रतिम कार्बन कमाल कॅचच म्हणावा लागेल। बदलापूर प्रीमियर लीगचा असा झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच दिशेने हा चेंडू चाललाय। मगाशी सांगितलं की 4 षटकामध्ये सर्वांना खेळण्यासाठी मिळेल असे मात्र या ठिकाणी बॅटिंग चालू आहे सध्याच्या घडीला। चला शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत, लवकरात लवकर आपण एक बॉल आहे, ओके शेवटचा बॉल आहे। शेवटचा अंतिम बॉल, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू देखील आलाय डॉट। सामना संपलाय आणि आमदार 11 संघाने हाही सामना जिंकलेला आहे। सलग 3रा सामना आणि या 3ऱ्या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे। विजय